आता बघा ही जुन्या काळामधली एक मूर्ती ह्याच विरगळींमध्ये आहे. एकतर तो खडक आहे, तो खडक आणि हा खडक, हे दोन खडक किंवा गोटे या गोष्टी सांगतात की पूर्वज हे खडकाची पूजा करायचे मूर्त्यांपेक्षा जास्त, आणि सर्वात जास्त जवळचा निसर्गाचा घटक म्हणजे खडक होता. त्याच्यानंतर ही मूर्ती आहे, ह्या मूर्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं मूर्ती बघितल्यावर ना, ते मी फोटो पण टाकेन कमेंट सेक्शनमध्ये कळवा. पण हा जो घोडा आहे बघा, घोडा असल्यामुळे मला असं वाटतं की खंडोबाचं असू शकतं किंवा ज्योतिबाचा ही मूर्ती असू शकते. नमस्कार, मी साटम. आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिलात ना, त्यामध्ये माझं थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. मी चुकीची माहिती देत होतो की ही खंडोबाची मूर्ती आहे, पण तसं नाही आहे. बघा, मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्यानंतर पाहतो तर आजी पूजा करत होती, म्हणून तिचे काही शॉर्ट्स घेतले व्हिडिओसाठी. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आजी मूर्ती पुढे गेली आणि म्हटली रवळ नाथाय नमः. मग मी त्यानंतर क्लेरिफाय केलं की ही मूर्ती नक्की कोणाची आहे. त्यावेळेला कळलं की ही मूर्ती रवळनाथाची आहे. रवळनाथ आहे का? कन्फ्युजन झालं होतं, मला वाटली खंडोबा आहे ती काय, पण खंडोबा नाही, हे रवळनाथ आहे. यांच्या हातामध्ये ही तलवार आहे, त्यानंतर हे डमरू आणि ही काठी आहे आणि हे त्रिशूळ आहे. तर एकंदरीत आहे ना, कोकणामध्ये तुम्ही बघाल ना, गावराहाटीमध्ये यांना अनन्यसाधारण असं महत्त्व. म्हणजे देवाची एकंदरीत जी काठी किंवा गादी चालवणारा तो म्हणजे रवळनाथ असतो इथे गावराहाटीमध्ये. आणि इकडे एक घोडा सुद्धा तुम्हाला दिसतो, आणि हे मला ब्राह्मण वाटतायत कदाचित, कारण हे जानवं दिसतंय, त्यामुळे हातामध्ये घंटी आहे. म्हणजे गुरव किंवा ब्राह्मण रवळनाथाची पूजा करतायत, अशा प्रकारचं हे दृश्य किंवा हे जी मूर्ती दिसलेली आहे. एकंदरीत तुम्ही कोकणामध्ये बघाल ना, तर इतक्या जवळ तुम्हाला रवळनाथ भेटणार नाहीत बघायला, कारण रवळनाथाचा जो गाभारा असतो ना, त्यामध्ये इतरांना प्रवेश करायला अलाउड नसतं. घाडी गुरव किंवा मग ब्राह्मणच त्यामध्ये प्रवेश करू शकतात. तर त्यामुळे इतक्या जवळ फक्त इथेच आपण आशीर्वाद घेऊ शकतो. आणि तुम्ही बघाल ना, तर ह्यापेक्षा जास्त प्युअरेस्ट फॉर्ममध्ये देवाला कुठेही पूजत नाहीत असं मला तरी वाटतं.